संदीप, आता गोष्टी या स्पष्ट झाल्यानंतर आता चित्र पुढे कसं जाईल? आता हे खासदार, एक चर्चामध्ये अशी सुद्धा होती काही आज वृत्तपत्रांनी दिलेली आहे की या सगळ्या ऑपरेशनला भाजपचा एक सहयोगी पक्ष म्हणून, एनडीएचा निमंत्रक पक्ष म्हणून फारसा पाठिंबा नाही आहे. दुसरीकडे ठाकरेंकडून सुद्धा बॅकडोर डिप्लोमसी चालू आहे, भाजपच्या नेत्यांपर्यंत संपर्क साधायचा प्रयत्न चालू आहे, अशी सुद्धा चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता हा सगळा पॉलिटिकल ड्रामा कोणत्या दिशेने जाईल? प्रसन्न, आपण जर का याची सुरुवात का झाली आणि हा सगळा जो खेळ मांडला गेलेला आहे तो कशासाठी गेलेला आहे हे फक्त जर का आपण पाहिलं तर याची सगळी सुरुवात आहे डिलिमिटेशन आणि घटना दुरुस्तीचा. ऐन पश्चिम बंगाल किंवा ज्या ह्या 3, 4, 5 राज्यांच्या निवडणुका होत्या, मतदान सुरू होतं, ते असताना जे घटना दुरुस्ती विधेयकावरनं जी चर्चा झाली, जे अधिवेशनामध्ये जे चित्र सगळ्या देशानं पाहिलं, तर हा सगळं उगमस्थान हे ते आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारला म्हणूया, एनडीए सरकारला म्हणूया, कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029ला डिलिमिटेशनच्या असेल किंवा महिला आरक्षण विधेयक असेल किंवा हे सगळ्या ज्या 2-3 गोष्टी त्या अनुषंगानं आलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी कशी करायची, त्याचा एक भाग म्हणजे हे संख्याबळ, हे सगळं फ्लोअर मॅनेजमेंट जे सुरू आहे, हे सगळं त्याच्यासाठी सुरू आहे. त्यामुळं आता जिथून कुठून खासदारांची जुळवाजुळव करता येईल ती हे करत असल्याचं सध्याचं चित्र आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं, फक्त ठाकरे, फक्त शिंदे इतक्यापुरतंच, हे फक्त ऑपरेशन टायगर पुरतंच हे मर्यादित असेल का, ही शंका येण्याचं कारण म्हणजे काल आपण पाहिलं की उत्तर प्रदेशामध्ये ऑपरेशन सायकल सुद्धा सुरू होईल की का अशी चर्चा सुरू आहे. झामुमोचे पण 3-4 खासदार आहेत. ह्या 40 खासदारांपैकी कोण कधी कुठं जाईल किंवा त्यांच्यासाठी केंद्र सरकार, भाजपमधले जे चाणक्य वगैरे आहेत ते कुठली रणनीती अवलंबतात, या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे. कारण आपल्याला 360 वगैरेचा जो आकडा आहे तो आता या विधेयकांसाठी, या घटना दुरुस्तीसाठी कदाचित लागणार आहे. त्याची ही जुळवाजुळव सुरू आहे. त्या अनुषंगानं आपल्याला या आत्ताच्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीकडे बघावं लागेल. हा सगळ्यात मोठा धक्का अर्थातच आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरेंसाठी. आणि कालच्या आपल्या धुरळाच्या चर्चेमध्ये प्रसन्न, तू ज्या अत्यंत चांगल्या पद्धतीने जो मुद्दा मांडला होतास की हा फक्त संघटनेपुरता, पक्षापुरता हा धक्का नाहीये, तर हा थेट उद्धव ठाकरेंच्या पुढच्या वाटचालींसाठी, कसा येतो आहे. आता शिवसेनेला रिइन्व्हेंट वगैरे शब्द आजकालच्या कॉर्पोरेट मध्ये शब्दांमध्ये वापरला जातो, तसं रिइन्व्हेंट करावं लागेल. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे अगदी बेसपासून सुरुवात करावी लागेल. शिवसेना नवी पक्षच बांधावा लागेल, ज्याचा कधी काही दाखला उद्धव ठाकरे देत होते पण प्रत्यक्षात तसं जाणवलं नाही. तीच माणसं परत येत होती. बघूया काय होतं. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.